आमदार सुनील शेळकेंनी शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना या संदर्भातलं पत्रही लिहिलंय। देवेंद्रजी, महाराष्ट्रातली लूटमार थांबवा असा उल्लेख त्यांनी या पत्रात केलाय। संबंधित पोलीस विभागाला सर्व यंत्रणा दरम्यान सुनील शेळकेंनी शासनाची परवानगी न घेता दगड खाणींचं उत्खनन केलेलं आहे। आरोप संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित केलाय। त्या संदर्भात शेळकेंनी कोणतीही रॉयल्टी सरकारकडे भरलेली नाही। दगड खाणींचं उत्खनन केलेल्या या जमिनीत जवळपास 100 फुटांचे खोल खड्डे। आंबळे गावातली जमीन एमआयडीसीने औद्योगिक क्षेत्रासाठी संपादित केली आहे। जमीन संपादित करताना एमआयडीसीने खाणींच्या जमिनी वगळल्या, पण सुनील शेळकेंच्या मालकीची खाणींची जमीन एमआयडीसीने संपादित केलेली आहे। शेळकेंची जमीन औद्योगिक वापरासाठी योग्य नसताना सुद्धा संपादित करण्यात आली। संपादित केलेल्या जमिनीच्या बदल्यात शेळकेंना 29 हेक्टर जमीन पर्यायी क्षेत्र म्हणून देण्यात आली। एमआयडीसीने शेळकेंची 73 लाख प्रति एकर भाव असलेली ही जमीन संपादित केली। त्या बदल्यात एमआयडीसीने 2,50,00,000 प्रति एकर एवढा दर असलेली जमीन शेळकेंना देण्याचा प्रस्ताव दिला। भूसंपादन करताना इतर शेतकऱ्यांना बदली जमीन देण्यात आलेली नाहीये। बदली जमिनींचा अन्याय फक्त सुनील शेळके आणि त्यांच्या कुटुंबालाच आहे का, असाही सवाल राऊतांनी विचारला। तर सुनील शेळकेंनी उत्खनन करताना ज्या जमिनीतून जाणारे मुख्य रस्ते फोडले, त्या शेळकेंच्या या कृत्याने ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। शेळकेंसारखे आमदार महाराष्ट्राची लूट करून गब्बर झालेत। या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी संजय राऊतांनी फडणवीसांना पत्र लिहित केली आहे। अत्यंत गंभीर प्रकरण आहे। सरकारला समर्थन देणारे पक्ष, त्याचे आमदार आणि खासदार कशा प्रकारे महाराष्ट्र राज्याची लूट करतायत आपण काल पाहिला असेल। संजय शिरसाडांचा काय विषय होता, त्यानंतर भुमऱ्यांनी जमिनी किती 150 कोटीची जमीन भेट, आणि हे जे मावळचे आमदार आहे सुनील शेळके, त्यांनी हजारो कोटीची रॉयल्टी एमआयडीसीच्या जमिनीवरती खाण उद्योग सुरू करून बेकायदेशीरपणे हजारो कोटीची रॉयल्टी सरकारची बुडवली। त्याबाबत सविस्तर तपशील मी त्यांना पाठवलेला आहे पुराव्यासह। आतापर्यंत मी देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या मंत्रिमंडळातील आणि त्यांना समर्थन देणारे मंत्री आमदारांची 21 प्रकरणं भ्रष्टाचाराची पाठवलेली आहे। पूर्ण 50 झाली, त्यांनी पत्रकार परिषद दिली। एकाही पत्राची त्यांनी पोच दिली नाही, काय कारवाई करतो सांगितलेलं नाही।